ज्योतिबा मंदिर परिसरात आज स्वच्छता मोहिमेनं पाकाळणी साजरी करण्यात आली। मंदिर परिसरात पाण्याचे फवारे मारून चकाचक केला। गाव भंडाऱ्यानं मंगळवारी चैत्र यात्रेची सांगता होणार आहे। भाविकांनी या गाव भंडारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मानाचे 10 गावकरी आणि पुजारी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। मंगळवारी दुपारी स्थानिक पुजारी मंडळाच्या सासनकाठीची मिरवणूक निघणार आहे। रात्री भजन, डवरी गीतांचा रात्रभर कार्यक्रम होणार आहे। श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांनी मंदिराच्या शिखरावर आणि देवाला गुलाल, नारळ, तवना, फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले जातात। यंदाही सलग सुट्ट्यांमुळे ज्योतिबा डोंगर यात्रेकरूंनी फुलून गेला होता। ज्योतिबा मंदिर परिसर आणि देवदेवतांच्या शिखरावर गुलाल खोबऱ्यांचा खच पडला होता। स्थानिक पुजारी, खंडेकरी, कोल्हापुरातील विविध सामाजिक संघटना, मंडळी, देवस्थान समिती, पुजारी, ग्रामस्थ, युवा वर्ग, बीव्हीजी ग्रुप यांच्या वतीनं ज्योतिबा मंदिर आणि परिसर स्वच्छ करण्यात आला। रविवारी पालखी सोहळा झाल्यापासून गावातील युवा कार्यकर्त्यांनी गुलाल, शेंडी, कचरा गोळा करून स्वच्छता केली। सकाळपासून मंदिर परिसर, शिखर, दीपमाळ, देवांची आभूषणे, वस्त्रे, पालखी उत्सव मूर्ती तसेच ज्योतिबा देवाच्या सर्व साहित्यांची स्वच्छता करण्यात आली। शिखरावर, दीपमाळावर आणि परिसरात पाण्याची फवारणी करून गुलाल धुवून काढला। मंगळवारी ज्योतिबा चैत्र यात्रेची सांगता होणार आहे, त्यावेळी समस्त पुजारी, ग्रामस्थ यांच्या वतीनं गाव भंडारा होणार आहे।